everybody. सब्जेक्ट केमिस्ट्री. मागील 2 लेक्चर आपण बघितलेले आहे की जो केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे की आपल्याला डिप्लोमाला दोन्ही सेमिस्टरला उपयोगी येणार आहे. त्याचा बेसिक पार्ट जो आहे ते आपण मागील 2 लेक्चरला बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ॲटम म्हणजे काय हे देखील बघितलेलं आहे की जो पदार्थाचा लहान लहान कण आहे की त्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही, पण त्याचे सर्व गुणधर्म हे ओरिजिनल एलिमेंटचेच असतात, त्याला आपण ॲटम असे म्हणतो. त्यानंतर मॉलिक्यूल म्हणजे काय बघितलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ ॲन ॲटम. ॲटममध्ये कोणकोणते घटक आहेत. ॲटमला आपण मराठीमध्ये अणू असे म्हणतो. तर त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर त्याच्यामध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स हे 3 घटक असतात. तर त्या ॲटमच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज असत नाही, तो उदासीन असणार आहे. त्याशिवाय इलेक्ट्रॉन जे आहे तो इलेक्ट्रॉन्स हे इट कॅन बी रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस, की ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियसच्या भोवतालच्या कक्षा आहेत, आपण त्याला सेल्स म्हणतो, के सेल, एन सेल, एम सेल, एन सेल. तर त्याच्या भोवताल ते इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात, त्यालाच आपण 10वी पर्यंत मराठीमध्ये अणुअंक किंवा अणुक्रमांक असे म्हणत होतो. तर जे अणूच्या केंद्रकामध्ये जे प्रोटॉनची संख्या आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस, जेवढी प्रोटॉनची संख्या असणार आहे त्या प्रोटॉनच्या संख्येला आपण अणुअंक असे म्हणतो किंवा ॲटॉमिक नंबर असे म्हणतो. तर जेवढे प्रोटॉन्स असणार आहेत तेवढेच त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. दोन्ही इक्वल असतात. जेवढे प्रोटॉन्स आहेत तेवढीच विभागणी ते प्रोटॉनच्या संख्येची इलेक्ट्रॉनमध्ये केली जाते. म्हणजे प्रोटॉन्स 10 असतील तर इलेक्ट्रॉन पण 10च असणार आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही बदल असत नाही. तर त्याशिवाय जे न्यूट्रॉन्स आहेत त्याच्यावरती कुठलाही न्यूट्रॉनवरती चार्ज नसतोय. अणुअंक आपण कशाला म्हटलेला आहे की नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन फिरणारी जी संख्या इलेक्ट्रॉनची, त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला आपण अणुअंक असे म्हणतो. त्यानंतर आपण आता ॲटॉमिक मास नंबर बघणार आहोत. ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात, त्यालाच आपण मराठीमध्ये अणुवस्तुमानांक असे म्हणतो. अणुवस्तुमानांक मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, अणुवस्तुमानांक. ओके, त्यालाच ॲटॉमिक मास नंबर. प्रथम आपण त्याची डेफिनेशन बघू. द सम ऑफ the number of protons and neutrons, number of protons and neutrons present in the nucleus, of an atom of the element, of an atom of the element, of an atom of the element. It is represented as capital A, represented as capital A. ठीक है. नंबर एटॉमिक मास नंबर इज इक्वल टू एटॉमिक मास
number is equal to number of protons plus number of neutrons. Number of protons plus number of neutrons. Since capital A is equal to protons ला P म्हणतो आपण प्लस न्यूट्रॉन्स ला N. ओके, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय बघा, द सम म्हणजे काय तर बेरीज. सम म्हणजे काय बेरीज. आपल्याला माहिती आहे हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, ही के सेल एल सेल हे माहिती आहे आपल्याला. ओके, तर सम म्हणजे बेरीज. बेरीज पुन्हा कुणाची, द नंबर ऑफ प्रोटॉन्स. कुणाची बेरीज, प्रोटॉनची अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कुणाची बेरीज आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनची. सम म्हणजे बेरीज, कुणाची असणार, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये कोण आहेत, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत. ऑफ एन एटम ऑफ द एलिमेंट इट इज रिप्रेझेंटेड एज कॅपिटल ए. आता ॲटॉमिक मास नंबर हा कुठल्या अक्षराने दर्शवला जातो, कॅपिटल ए या सिंबॉलने दर्शवला जातो. ॲटॉमिक मास नंबरला आपण मराठीमध्ये अणुवस्तुमानांक असे म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. तर कुणाची बेरीज आहे, द सम ऑफ द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. प्रोटॉन समजा 10 असतील, न्यूट्रॉन पण 10 असतील, तर ॲटॉमिक मास नंबर किती येणार, 20 येणार. काय सांगतो बघा, प्रोटॉनची संख्या समजा 10 आहे आणि न्यूट्रॉनची संख्या पण 10 आहे, तर ॲटॉमिक मास नंबर किती येणार, 20 येणार. कारण की या दोघांची बेरीज आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉनची जी संख्या आहे त्याच्यात न्यूट्रॉनची संख्या मिळवायची आणि त्यांची जी बेरीज आहे त्या बेरीजला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास नंबर असे म्हणतो. ठीक आहे, प्रोटॉनची संख्या समजा 5 आहे, न्यूट्रॉनची पण संख्या 5 आहे, तर ॲटॉमिक मास नंबर किती येणार, 20 येणार. 10 येणार, सॉरी 10 येणार. त्यानंतर प्रोटॉन संख्या समजा 20 आहे, न्यूट्रॉनची संख्या 20 आहे, तर ॲटॉमिक मास नंबर किती येणार, 40 असणार आहे. ओके, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांची बेरीज करायची आहे आणि त्या बेरीजलाच काय म्हणतो आपण, ॲटॉमिक मास नंबर असे म्हणतो. ओके, ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे काय, बेरीज. इथे बेरीज केलेली आहे बघा. NO म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक मास नंबर कॅपिटल A इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स P प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स N. ओके, हे लिहून घ्या. लिहून घ्या, मी नोट्स तुमच्या चेक करणार नेक्स्ट टाइमला, तर हे तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. पहिले 2 लेक्चर आपले झालेले आहेत, नेक्स्ट त्याच्या पुढचा ॲटॉमिक नंबर नंतरचा पुढचा पॉईंट आहे तो ॲटॉमिक मास नंबर. ओके, लिहून झाला असेल. नेक्स्ट पॉईंट बघू आपण. नेक्स्ट पॉइंट आहे बोर्स ॲटॉमिक थिअरी.
बोर्स ॲटॉमिक मॉडेल आपण बघणार आहोत की काय त्याच्यामध्ये. सर्वप्रथम आपण त्याची डायग्राम बघू. प्रथम न्यूक्लियस आहे. ओके, त्यानंतर के सेल, एन सेल, एम सेल, आणि एन सेल. ओके, के एन एम आणि हे एन. नंतर इलेक्ट्रॉन्स आहेत 2 8 18 32. ओके, एन इज इक्वल टू n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3, n is equal to 4. आपण न्यूक्लियस असे म्हणतो. न्यूक्लियस n is equal to 1. ठीक आहे. तर निल्स बोर, निल्स नावाचा सायंटिस्ट आहे. निल्स बोर, निल्स बोर डॅनिश physicist in 1930. निल्स बोर, बोर्स ॲटॉमिक मॉडेल, बोर्स थिअरी म्हणतो आपण त्याला. बोर्स नावाचा सायंटिस्ट आहे. नाव आहे त्याचं निल्स बोर. ओके, निल्स बोर नावाचा सायंटिस्ट आहे. हा डेनिश फिजिसिस्ट आहे. इन 1913 1913 साली इज प्रपोज्ड द रिव्होल्युशनरी ॲटॉमिक मॉडेल टू मॉडिफाय रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. जो रुदरफोर्ड नावाचा सायंटिस्ट होता, तुम्हाला माहिती आहे विज्ञानाला तुम्ही नाव ऐकलं असेल. रुदरफोर्ड नावाचा सायंटिस्ट जो आहे त्याने ॲटॉमिक मॉडेलवरती काही सिद्धांत मांडले होते. तर त्याने जे सिद्धांत मांडले होते निकष, तर त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे. तो निल्स नावाच्या सायंटिस्ट, निल्स बोर या नावाच्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. थोडेसे त्याचे जे सिद्धांत होते, प्रिन्सिपल्स जे होते, तत्वज्ञान, ते तत्व थोडीशी सिद्धांत त्याच्यामध्ये बदल त्या निल्स बोर या सायंटिस्टनं केलेला आहे. तर ते कोणकोणते प्रिन्सिपल किंवा सिद्धांत आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघू. पहिला आहे बघा, an atom contains, first we have atom contains, an atom contains a dense positively charged, a dense positively charged, dense positively charged central part, known as nucleus, it is at rest, and it contains
contains protons and neutrons, protons and neutrons, protons and neutrons, called as nucleons, called as nucleons. तर फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणलेलं आहे बघा, निल्स बोर नावाचा सायंटिस्ट आहे, डॅनिश फिजिसिस्ट आहे. इन 1913 1913 साली त्याने काय केलेलं आहे की ॲटम वरती, ॲटमची एक डायग्राम आहे अणूची संरचना, तर त्या ॲटम वरती काही सिद्धांत मांडलेले आहेत. त्याने रुदरफोर्ड नावाच्या सायंटिस्टने जे सिद्धांत तयार केले होते स्टेटमेंट, ती काही चेंजेस केलेले आहेत, बदल केलेले आहेत टू मॉडिफाय रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, की रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल होतं त्याचे बदल केलेला आहे. तर पहिला बदल बघा, an atom contains a dense positively charged center part known as nucleus. ॲटमच्या हा ॲटमची रचना आहे तुम्हाला माहिती आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज दिसतोय तुम्हाला, तर पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस आहे हो. आता याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज का येतो, तर कारण प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज असत नाही. न्यूट्रॉन हा कसा आहे, उदासीन आहे, त्यामुळे अणूचा जो केंद्रक आहे न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे. अणूचा न्यूक्लियस जो आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज काय आहे, तर प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनवरती कुठलाही चार्ज असत नाही आहे, त्यामुळे सेंटर आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. त्यानंतर के सेल आहे, एल सेल आहे, एम सेल आहे, एन सेल आहे. ओके, ह्या सेल्स आहेत, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात तुम्हाला माहिती आहे. पहिल्या के सेल कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, एल सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन, एम सेल मध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि एन सेल मध्ये 32 इलेक्ट्रॉन. एन इज इक्वल टू 1 म्हणजे पहिली कक्षा आहे, एन इज इक्वल टू सेकंड सेल आहे, एन इज इक्वल टू 3 3 नंबरची आणि एन इज इक्वल टू 4 नंबरची सेल असणार आहे. सेल म्हणजेच आपण कक्षा म्हणतो त्याला, तुम्ही मराठीमध्ये कक्षा म्हणता त्याला. तर an atom contains a dense positively charged central part known as nucleus, की त्या अणूच्या मध्यभागी डेन्स पॉझिटिव्हली सेंटर पार्ट आहे. हे बघा इथं आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज सेंटर पार्ट बघायला मिळतोय, त्यालाच आपण न्यूक्लियस असे म्हणतो. इथं न्यूक्लियस म्हटलेलं आहे बघा, न्यूक्लियस ह्या सेंटर पार्टला न्यूक्लियस असे म्हणतो. इट इज ॲट रेस्ट. आता हा जो न्यूक्लियस आहे हा आपली जागा बदलत नाही, तो कसा असणार आहे, स्थिर असणार आहे. तो न्यूक्लियस इकडून इकडे जात नाही किंवा इकडून तिकडे कुठे जात नाही, तर त्या न्यूक्लियसची जे लोकेशन आहे, स्थान आहे, ते कसं असणार आहे, फिक्स असणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, तो आहे त्या सेंटरलाच कायम असणार आहे. इट इज ॲट रेस्ट म्हणलेला आहे. अँड इट कंटेन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॉल्ड एज न्यूक्लियॉन्स. तर हा पॉझिटिव्ह चार्ज सेंटर पार्ट आहे, त्याच्यामध्ये कोण कोण असतंय, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. आपण बघितले यापूर्वी की एक पॉझिटिव्ह न्यूक्लियस जो आहे त्या न्यूक्लियस मध्ये कोण असणार आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, पण त्याला आपण न्यूक्लियस असे म्हणतो. पहिले स्टेटमेंट समजतंय काय बघा, परत एकदा सांगतोय की त्या ॲटम मध्ये डेन्स पॉझिटिव्हली सेंट्रल पार्ट आहे, हा सेंट्रल पार्ट आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. इट इज ॲट रेस्ट, तो कसा आहे, स्थिर आहे, तो जागा बदलत नाही. अँड इट कंटेन्स प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, आणि त्याच्यामध्ये कोण कोण आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स असे म्हणतो. ओके, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स कॉल्ड ॲज न्यूक्लियॉन्स. आता त्याच्यामध्ये सेल्स बघा, के सेल आहे, एल सेल आहे, एम सेल आहे, एन सेल आहे. ओके, तर या सेल्स आहेत, प्रत्येकामध्ये इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी दिलेली आहे. के सेल मध्ये आपण 2च इलेक्ट्रॉन देऊ शकतो, 2 पेक्षा जास्त देऊ शकत नाही. एन मध्ये 8 इलेक्ट्रॉन देऊ शकतो, एम मध्ये 18 आणि एन मध्ये 32. ओके, फर्स्ट स्टेटमेंट लिहून घ्या, त्यात आपण सेकंड स्टेटमेंट बघू. फर्स्ट स्टेटमेंट झालेला आहे, सेकंड स्टेटमेंट आपण बघू आता काय आहे.
revolve around the electrons revolve around the nucleus in the nucleus in fixed circular path are called orbits or shells. तर सेकंड स्टेटमेंट बघा काय, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व म्हणजे फिरणे अराउंड द न्यूक्लियस, कोणाच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतात, न्यूक्लियसच्या भोवती फिरतात इन फिक्स्ड सर्क्युलर पाथ आर कॉल्ड ऑर्बिट्स और शेल्स. आता इलेक्ट्रॉन या ठिकाणी असणार आहे बघा, या ठिकाणी इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, किंवा इथं कुठेतरी असेल इलेक्ट्रॉन एन सेल मध्ये, इकडे इलेक्ट्रॉन असेल. म्हणजे इलेक्ट्रॉन हे कसे असणार आहे, तर इलेक्ट्रॉनने काही दाखवलेले आहेत. तर हे जे इलेक्ट्रॉन आहेत के शेल या फिक्स्ड सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात, किंवा एल सेल त्याच्याच पाथ मधून फिरतात, किंवा एम सेल मधून फिरतात, किंवा एन सेल मधून फिरतात. इथला मधला जो भाग आहे त्याच्यात फिरत नाही. काय म्हणजे काय, द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व म्हणजे फिरणे, रिव्हॉल्व म्हणजे काय, फिरणे अराउंड द न्यूक्लियस, कोणाच्या भोवती फिरतात, न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व म्हणजे गोलाकार फिरणे अराउंड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या भोवती फिरतात ते गोलाकार इन फिक्स्ड सर्क्युलर पाथ आर कॉल्ड ऑर्बिट्स और शेल्स. की जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते न्यूक्लियसच्या भोवती, हा न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या भोवती फिक्स्ड सर्क्युलर पाथ मध्ये फिरतात. हे फिक्स्ड आहे, के एल एन एन हे फिक्स्ड सर्क्युलर पाथ आहे, गोलाकार. सर्क्युलर म्हणजे काय, गोलाकार. फिक्स्ड सर्क्युलर पाथ अराउंड, त्याच्या भोवती काय करतात ते इलेक्ट्रॉन्स फिरतात. कोणाच्या भोवती, न्यूक्लियसच्या भोवती. न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती जे के शेल एल शेल एम शेल एन शेल हे फिक्स्ड सर्क्युलर पाथ आहे, त्याच्यामधून ते इलेक्ट्रॉन फिरतात. त्यालाच आपण काय म्हणतो, ऑर्बिट्स. नंबर ऑफ ऑर्बिट 1 2 3 4 असं ऑर्बिट म्हणतो. किंवा और शेल्स म्हणजे काय, के शेल एल शेल एम शेल एन शेल म्हणू शकतो. ओके, ऑर्बिट्स और शेल्स हे लिहून घ्या. थर्ड पॉइंट बघू आपण. The electrons can revolve the electrons can revolve around the nucleus only, around the nucleus
certain permitted orbits which are known as certain permitted orbits which are known as stationary states. Stationary states which are known as stationary states. काय सांगितलेलं आहे बघा, the electrons can revolve around the nucleus only in certain permitted orbits which are known as stationary states. कि इलेक्ट्रॉन हे फक्त हे जे स्टेशनरी स्टेट्स आहेत परमिटेड के एन एम एन हे जो पाथ आहे स्टेशनरी स्टेट आहे फिक्स पाथ जो आहे त्याच्यातच फिरतात, त्यालाच आपण काय म्हणतो स्टेशनरी स्टेट असे म्हणतो. परमिटेड ऑर्बिट जे आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या ऑर्बिट मधनच ते फिरतात, त्यामधल्या कुठल्याही भागात ते फिरत नाही, त्याच फिक्स सर्क्युलर पाथला आपण काय म्हणतो स्टेशनरी स्टेट. इलेक्ट्रॉन हे नेहमी के एन एम एन जो फिरायला गोलाकार जो सर्क्युलर पाथ आहे रोड आहे त्याच्यातच ते इलेक्ट्रॉन फिरतात आणि मध्ये कुठेही जात नाही, त्या फिक्स पाथला काय म्हणतो आपण स्टेशनरी स्टेट असे म्हणतो. ओके, चौथा पॉइंट बघू आपण, हे लिहून घ्या. Each stationary state each stationary state is having definite amount of energy definite amount of energy. These are called energy levels. These are called energy levels. These are called energy levels. काय म्हणजे बघा, each stationary state is having definite amount of energy. each म्हणजे प्रत्येक, each म्हणजे काय प्रत्येक, each stationary state आपण हे जे के एन एम एन ह्याच्यातनं जे इलेक्ट्रॉन फिरतात त्याला आपण स्टेशनरी स्टेट म्हटलं होतं, तर त्या प्रत्येक स्टेशनरी स्टेटची काय डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी आहे, फिक्स्ड अशी काय एनर्जी आहे बघा. each stationary state is having definite amount of energy. These are called energy levels. त्याला काय म्हणतात एनर्जी लेवल्स. आता ही पहिली एनर्जी लेवल आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे, ही चौथी. हे जे इलेक्ट्रॉन फिरतात त्या प्रत्येक के एन एम एन ह्या फिक्स्ड स्टेट मधनं फिरतात, तर त्या प्रत्येक स्टेशनरी स्टेटची एक काहीतरी अशी फिक्स्ड काय अमाउंट ऑफ एनर्जी आहे, त्यालाच आपण काय म्हणतो एनर्जी लेवल्स असे म्हणतो. के ची एनर्जी वेगळी असणार आहे, एन ची वेगळी असणार आहे, एम ची एनर्जी वेगळी आहे आणि एन ची सुद्धा एनर्जी वेगळी आहे. त्यामुळे त्या प्रत्येक स्टेटला काय म्हणतो स्टेशनरी स्टेटला एनर्जी लेवल्स असे म्हणतो. ई स्टेशनरी स्टेट एट म्हणजे काय प्रत्येक स्टेशनरी स्टेट जी आहे त्याची डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी म्हणजे काय तर ठरलेलं आहे त्याची अमाउंट ऑफ एनर्जी.
ती एनर्जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो एनर्जी लेवल्स. के ची एनर्जी कमी असणार आहे, एन ची त्याच्यापेक्षा जास्त, एम ची जास्त, त्याच्यापेक्षा एन ची एनर्जी कशी असणार आहे जास्त असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघू आपण. Electrons in the energy level electrons in the energy level electrons in the energy level nearest to the nucleus nearest to the nucleus nearest to the nucleus या lower energy या lower energy या lower energy and those are at greater distance are at greater distance from the nucleus have higher energy yeah higher energy yeah higher energy. पाचवा पॉइंट काय सांगते बघा. पाचवा स्टेटमेंट काही नंबर इलेक्ट्रॉन्स इन द एनर्जी लेवल नियरेस्ट टू द न्यूक्लियस have lower energy and नियरेस्ट म्हणजे जवळ. नियरेस्ट टू द न्यूक्लियस म्हणजे काय जर इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस पासून जवळ असेल तर त्याची एनर्जी कशी असणार आहे कमी असणार आहे. लोअर म्हणजे कमी. इलेक्ट्रॉन्स इन द एनर्जी लेवल नियरेस्ट टू द न्यूक्लियस नियरेस्ट म्हणजे जवळ. कुणाच्या जवळ न्यूक्लियसच्या जवळ जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याची एनर्जी कशी असणार आहे लोअर असणार आहे. लोअर म्हणजे काय कमी एनर्जी असणार. those are at greater distance from the nucleus. greater म्हणजे काय जास्त अंतर. न्यूक्लियस पासून जर इलेक्ट्रॉनचा अंतर लांब असेल तर त्याची एनर्जी कशी असणार हायर असणार. हायर म्हणजे काय जास्त असणार. ओके. काय सांगितले बघा हा न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियस पासून जर इलेक्ट्रॉनचा अंतर जवळ असेल या ठिकाणी तर त्याची एनर्जी कशी असणार आहे कमी असणार आहे. आणि जर इलेक्ट्रॉनचा अंतर न्यूक्लियस पासून लांब असेल हा न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन येतात तर त्याचा अंतर जास्त आहे त्यामुळे त्याची एनर्जी कशी असणार आहे हायर एनर्जी असणार आहे जास्त एनर्जी असणार आहे. ओके. म्हणजे न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन किती अंतरावर आहे त्यावर त्याची एनर्जी डिपेंडंट असणार आहे. जवळ असेल तर एनर्जी लोअर असणार आहे लांब असेल तर एनर्जी जास्त असणार आहे. लिहून घ्या पॉइंट. सिक्स नंबर पॉइंट बघा आपण. an excited electron can jump from lower
absorbing or gaining energy in discrete packets ठीक आहे. काय सांगितलेलं आहे? अँड एक्साइटेड इलेक्ट्रॉन कॅन जंप म्हणजे उडी मारणे फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. समजा या सेल्स आहेत, ही के कक्षा आहे, ही एल आहे, एम आहे, एन. ओके, आता एल कक्षेत इलेक्ट्रॉन आहे. हा, इथून जर इलेक्ट्रॉन इथं जर जंप करत असेल के एल मधून एन मध्ये, तर त्याला काय करावे लागणार, किंवा इथून इलेक्ट्रॉन जर इथं जंप करत असेल, ओके, हे एल मध्ये आहे, एल मधला जर इलेक्ट्रॉन एम मध्ये जात असेल किंवा एम मध्ये जात असेल, तर कसा जाणार आहे, टू लेवल बाय ऍब्सॉर्ब म्हणजे काय, एनर्जी शोषून घेणे. गेन म्हणजे काय, एनर्जी कमवणे. ज्यावेळी त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी कुठून तरी मिळेल, तो कुठून तरी एनर्जी ऍब्सॉर्ब करेल किंवा गेन करेल, त्यावेळी तो काय करतो, आपली जागा चेंज करतो. लोअर एनर्जीतनं वरच्या स्टेपला जातो, हायर एनर्जी लेवलला जंप करतो. जंप म्हणजे काय, उडी मारणे, एल मधून एम मध्ये उडी मारतो. ज्यावेळी तो एनर्जी काय म्हणतात बघा, एक्साइटेड इलेक्ट्रॉन कॅन जंप फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. खालच्या लोअर म्हणजे खालची एनर्जी लेवल मधनं वरच्या एनर्जी लेवल मध्ये केव्हा इलेक्ट्रॉन जातो, तर तो एनर्जी ज्यावेळी ऍब्सॉर्ब म्हणजे काय, शोषून घेतो किंवा गेन करतो, त्यावेळी तो खालच्या थरातनं वरच्या थरात जंप करतो. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे, हे लिहून घ्या. लास्ट पॉइंट आहे 7 नंबर स्टेटमेंट. द एक्साइटेड इलेक्ट्रॉन jumps from higher to lower energy level, higher to lower energy level, higher to lower energy level by losing the energy, by losing the energy. तर एशियल साइड के एल एम आणि एन. समजा इथे इलेक्ट्रॉन आहे, तो इथला इलेक्ट्रॉन जर इथे येत असेल किंवा इथला इलेक्ट्रॉन जर इथे येत असेल तर तो कधी येऊ शकतोय, हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. द एक्साइटेड इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर, हायर म्हणजे वरची पायरी, हायर टू लोअर एनर्जी लेवल म्हणजे वरच्या स्तरातनं खालच्या लेवल मध्ये इलेक्ट्रॉन कधी येतो, बाय लॉसिंग द एनर्जी. एनर्जी जर त्या इथला जो इलेक्ट्रॉन आहे एम च्या ठिकाणी एम शेल मध्ये के एल एम एन या कक्षेत आपल्याला माहिती आहे के एल एम एन, तर एम कक्षेमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी असणार आहे. तो इलेक्ट्रॉन जर या ठिकाणी येत असेल के कक्षेत किंवा एम कक्षेत तर तो इलेक्ट्रॉन आपली एनर्जी काय करतो, लॉस करतो. परत समजा 7वे स्टेटमेंट. इलेक्ट्रॉन समजा आता एल सेल मध्ये आहे, एल मधनं जर एम मध्ये किंवा एन मध्ये जात असेल तर त्याने एनर्जी कुठनं तरी गेन केलेली असणार आहे, कमवलेली असणार आहे, घेतलेली असणार. आणि इलेक्ट्रॉन हायर एनर्जी टू लोअर एनर्जी लेवल म्हणजे वरच्या स्तरात एन किंवा एम
या स्तरावर जर इलेक्ट्रॉन गिअर किंवा केच्या शेलमध्ये जर येत असेल तर तो यानं काय केलेली असणार आहे, आपली एनर्जी लॉस केलेली असणार आहे. लॉस केल्यानंतर तो वरच्या पायरीवरून खालच्या एनर्जी लेवलला आलेला असणार आहे. हे लिहून घ्या. बोथ ॲटॉमिक मॉडेलचे 7 स्टेटमेंट आहेत, ते तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण पुढे लेक्चरला बघू.